श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असेल तर आत्ताच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असेल 3 वेळा लिही. लक्षात ठेव, तू स्वामींचा भक्त आहेस म्हणून आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आजचा हा संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. तू खूप नशीबवान ठरला आहेस, कारण आजचा हा संदेश हा तुझ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू काहीही करून शेवटपर्यंत नक्की बघ. आजचा संदेश तू मधूनच सोडून देऊ नकोस. स्वामी सांगतात, बाळा, आपण आयुष्यामध्ये कोणते ना कोणते तरी ध्येय हे निश्चित केलेच पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीकडे कोणते ध्येय नसते तो व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्यासमोर कोणते ना कोणते तरी ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, ध्येय माणसाला स्वतःचे स्वप्न पाहायला शिकवतो. ध्येय माणसाला काहीतरी वेगळं करण्याची ऊर्जा देत असतो. त्यामुळे ध्येय माणसाला प्रगतीकडे नेत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसाकडे कोणते ना कोणते तरी ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ध्येय छोटे असे अथवा मोठे असो, त्याने काही फरक पडत नाही, पण ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीकडे कोणते ध्येय नसते तो व्यक्ती आयुष्यात काहीही वेगळं असे करू शकत नाही. तो व्यक्ती वेगळं असं आयुष्यात काहीच करू शकत नाही. अर्थात तो व्यक्ती यशस्वी देखील होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि तुमची परिस्थिती बदलवायची असेल तर आयुष्यात कोणते ना कोणते तरी ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ध्येय नसणारा माणूस काही कामाचा नसतो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात कोणते ना कोणते तरी छोटे मोठे ध्येय असणे खूप गरजेचे आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यामध्ये लोक ये जा करत असतात, पण त्यातील फार थोडीच लोक असे असतात ती आपल्या सोबत कायम शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतात. त्यामुळे लोक ओळखायला शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या वाईट काळात जो व्यक्ती आपल्यासोबत भक्कमपणे उभा असतो तोच खरा मित्र असतो. आपल्या चांगल्या वेळेत तर सर्व लोक तुमच्यासोबत असतात, तुमचे गुणगान गात असतात, पण तुमच्या वाईट काळात देखील तुमच्यासोबत असणारी माणसं हेच खरी तुमची संपत्ती आहे. अशा माणसांना तुम्ही ओळखायला शिका. स्वार्थासाठी कोण तुमच्यासोबत आहे आणि कोणताही स्वार्थ न पाहता तुमच्यासोबत आहात, अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. लक्षात ठेवा, स्वार्थी लोक हे त्यांचा फायदा असेपर्यंतच तुमच्यासोबत असतात. एकदा का तुमच्याकडून त्यांचा फायदा संपला की ते लोक आपोआप तुम्हाला सोडून जातात. या उलट जी लोक खरंच मनापासून तुमच्यासोबत जोडलेले असतात, ज्यांना तुमच्याकडून काहीही नको असते, ते निस्वार्थपणे तुमच्यासोबत असतात, अशी लोक तुमच्या वाईट काळात देखील तुमच्या साथीला तेवढ्याच भक्कमपणे उभे असतात. कदाचित ते तुमच्या चांगल्या काळात चांगल्या वेळेत तुमच्यासोबत नसतील, पण ते वाईट वेळेत मात्र नक्कीच तुमच्यासोबत उभे दिसतील. अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. अशा लोकांना तुम्ही जपा. अशा लोकांना आपल्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊन देऊ नका. अशी लोक आपल्या आयुष्यात असणे खूप महत्त्वाचे असते आणि आपल्याला अशा लोकांचा सहवास भेटणे खूप गरजेचे देखील असते. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं ओळखायला शिका. आपला माणूस कोण, परका माणूस कोण, यातील फरक ओळखायला शिका. कोण आहे जो आपल्याला कायम कसही परिस्थिती असली तरी आपल्यासोबत असतो
आणि आपल्या स्वार्थासाठी कोण आपल्यासोबत आहे अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. स्वार्थी लोकांपासून जमेल तेवढे लांबच राहायला शिका. अशी लोक तुमच्याकडून जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंतच तुमच्यासोबत असतात. एकदा का तुमच्याकडून त्यांचा फायदा संपला की ती व्यक्ती आपोआप तुमच्यापासून दूर निघून जातील. अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिका. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपण कोणत्या व्यक्तींच्या सहवासात आहोत, आपली संगत कोणावर आहे याच्यावरती आपले भविष्य ठरत असते. आपण ज्या लोकांसोबत उठतो बसतो, ज्या लोकांच्या सहवासात राहतो, त्या लोकांचा आपल्या जीवनामध्ये फार मोठा परिणाम जाणवत असतो. आपण त्या लोकांच्या सहवासात राहून त्यांच्यासारखेच वागू, बोलू आणि विचार करू लागतो. भविष्यामध्ये आपण सारखेच वागू लागतो. त्यामुळे आपला सहवास कोणावर आहे हे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती आपल्यासोबत आहे, त्याच्या सहवासात आपण आहोत, तो व्यक्ती चांगला का वाईट हे ओळखूनच त्याच्यासोबत सहवास असावा. लक्षात ठेवा, यशस्वी लोकांच्या सहवासात असलेलं कधीही उत्तम, कारण की ते व्यक्ती तुम्हाला त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही ना काहीतरी चांगलेच शिकवत असतात. अशा लोकांच्या साथीमध्ये तुमची देखील प्रगतीच होत असते. अशा लोकांचे ज्ञान तुम्हाला देखील तुमच्या ज्ञानामध्ये त्यांच्याकडून भरच पडणार आहे. त्यामुळे अशी लोक ओळखायला शिका आणि अशा लोकांमध्ये सहवासात राहायला शिका. ना की अशी लोक जी लोक दिवसामध्ये काहीच करत नाहीत, त्यांचा दिवस फक्त आणि फक्त दुसऱ्यांना दोष देण्यातच जात असतो. अशा लोकांपासून तुम्ही शक्यतो लांबच राहावा, कारण की अशी लोक तुमच्या प्रगतीसाठी फार घातक असतात. अशी लोक ही कोणाचीच सख्य नसतात. त्यामुळे आपण कोणत्या व्यक्तींच्या कोणाच्या सहवासात आहोत याला फार महत्त्व आहे. कारण की लक्षात ठेवा, आपण दिवसातील फक्त 8 ते 9 तासच घरी असतो. इतर वेळी आपण बाहेर लोकांमध्येच असतो. त्यामुळे आपण कोणाच्या सहवासात आहोत, सोबत आहोत याला फार महत्त्व आहे. कारण की आपण ज्याच्यासोबत असतो, सहवासात असतो, जास्त वेळ असतो, कालांतराने आपण त्या व्यक्तीसारखाच विचार करू लागतो, बोलू लागतो, वागू लागतो. त्यामुळे अशा लोकांची सहवास फार महत्त्वाचे आहे की जे व्यक्ती आयुष्यात काहीतरी करू इच्छितात, ज्यांच्याकडे काहीतरी ध्येय आहे, ज्यांना यशस्वी व्हायचे आहे, ज्यांना आयुष्यामध्ये चांगले काहीतरी करायचे आहे. अशा लोकांची साथ असणे आणि अशा लोकांच्या सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपला सहवास कोणासोबत असला पाहिजे याचा पूर्ण विचार करून त्या लोकांसोबत राहावा. आयुष्यात जर का तुम्हाला प्रगती करायची असेल तर संगत खूप महत्त्वाची असते. आपण कोणावर संगत